एका धावपटूची मुलाखत. चला बघूया ही धावती मुलाखत कशी रंगते ते. तीच बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कल्याणची चुलबुली शिवाली परब, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप यांना. मॅनेजर प्लीज, मॅनेजर या मॅडमला बोलवा आता प्लीज. खूप वेळ झालाय, 2.5 तास वाट बघतोय मी त्यांची. येत आहेत. ऐका सर, मॅडम येत आहेत. जरा थांबा तुम्ही, मॅडम येतील. आहेत कुठे त्या? येत व्हॅनिटी मधनं निघाल्याच आहेत. व्हॅनिटी मधनं निघाल्यात? मगाशी येऊन ऐकलं मी, घोरण्याचा आवाज येत होता. ऐकलं का तुम्ही? ते जरा कामात होत्या, पण हरकत नाही. हे घ्या, हे धरा, हे धरा. आणि मॅडम आल्या की चीअर लीडर सारखं हे असं 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 करा. हा का? काय का? मॅडम येत आहेत, मॅडम येत आहेत, मॅडम येत आहेत. तर पेश करते है महाराष्ट्राची क्रश, दूध नंतरचं ब्रश, जिला बघून तुम्ही होता ब्लश, तुमच्या गंदगीवर करायला आलेली आहे फ्लश. इंस्टाग्रामची शान, केवड्याचं पान, बटर नान, मुलींमधली शाहरुख, आमिर, सलमान खान, मोना डार्लिंग. बऱ्याच दिवसांनी आहे ना, एवढं करावं लागणार आहे. मोना डार्लिंग. हॅलो क्युटी बॉय, तुला कशी विसरीन. नोटिफिकेशन रिसीव्ह झालं का? एवढ्या दिवसांनी आले, खाली आज जाणार नाही, उडत उडत जाणार आहे मी. कम ऑन मॅनेजर, चिक्या कुठे? चिक्या मॅडम, चिक्या. सगळ्यांमध्ये वाटून टाका. चिक्या हा, आणि यांना पण एक द्या. ओ पुअर फेस, यांना 2 देऊन टाका. मॅडम मॅडम येस. हे ते आहेत. ओ माय गॉड मॅनेजर, हे ती. एक्झॅक्टली मीच तो आहे. मॅनेजर हे ते नाही आहे, ते तो आहेत. नाही मॅडम, ते तरी तेच आहेत. नाही पण ते आता म्हणाले ना की ते नाही आहे, ते तो आहेत म्हणून. माझा जो इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे तो ह्या घेणार आहेत. हा, त्या ह्याच आहेत. घ्या, माझं काय घ्यायचं आहे आज ते घ्या. चला या, चला. मॅडम Yes, ऑलरेडी लेट आहे. आपण इंटरव्ह्यू सुरू करूया Yes, आता. हा. येस ऑफ मी तुम्हाला क्यू शीट दिलेल्या होत्या. येस मॅनेजर येस. कुठे आहेत त्या? विसरली. हरकत नाही मॅडम, हरकत नाही. माझ्याकडे मी एक्स्ट्रा बनवून ठेव. ओ सो स्वीट. 20,000. Thank you, ओके. येस. पानं दिली त्याचे 20,000 म्हणाले. ओके, आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया, ज्याचं नाव आहे मोना की बात विथ मोना डार्लिंग. बम बम. आणि आज आपल्याकडे ऐका ना, मी तुम्हाला काय म्हणू? मी तुम्हाला ते म्हणू, तो म्हणू का ती म्हणू? थँक्यू मॅडम. ओ माय गॉड. नाही, मला तुम्ही असं काही तेता तू नका म्हणू. तुम्ही मला माझ्या नावानेच हाक मारा. माझं नाव आहे नंदन ननावरे. माझे स्पोर्ट्स क्लासचे जे विद्यार्थी आहेत ते तर मला ननावरे सरच म्हणतात. तुम्ही मला ननावरे सरच म्हणा. आय लाईक इट. मला खूप आवडलेलं आहे यांचं नाव आहे नंदन ननावरे. ओके, तर मी असं ऐकलंय की तुम्ही 1 नंबरची धाव फट्टू आहे म्हणून. नाही, गल्लत होती आता. नाही खरं बोला. नाही, खरंच सांगतोय. असा शब्दच नाही धावपटू. असं नसतं. असा एक कुठला हेच नाहीये, खेळच नाहीये. मी धावपटू आहे. पटू. मॅडम पटू. हा, कसं पटू? आधी पटवटोर. यांचा चेहरा बघता मला वाटत नाही मी यांना पटीन. मॅनेजर एक मिनिट. मायनस. या मुद्दाम करतायत? नाही मॅडम, येस.
मॅडम ते पटू म्हणतायत. पटू म्हणजे काय तर कुठल्या तरी गोष्टीत पटाईत असलेला. Exactly, म्हणजे exactly. आता क्रिकेटर्सना आपण म्हणतो क्रिकेट पटू. Correct. आपण बुद्धिबळ खेळणाऱ्यांना आपण काय म्हणतो बुद्धिबळ पटू. Correct. आता तुम्ही रील मध्ये आणि फिन्स्टावर तुम्ही पटाईतात तर तुम्ही रील पटू, फिन्स्टा पटू. हे तसे हे धावण्यात पटाईतात तर हे धावपटू. लाईक दॅट. Like that. ओके फाईन. ओके फाईन. तुम्ही धावता. हो, हो. किती धावले? खूप धावलोय. किती धावले? कुठे कुठे धावले तुम्ही? अच्छा, तसं तसं तर मी बऱ्याच स्पर्धांमध्ये भाग घेत असतो, पण गेली सलग 9 वर्ष मी मॅरेथॉन मध्ये धावतोय. तुम्हाला मॅरेथॉन माहिती आहे का? नाही. ओके, मी सांगतो तुम्हाला. मॅरेथॉन ही धावण्याची स्पर्धा आहे. मग धावण्याची स्पर्धा म्हणा ना. कशाला उगाच तुम्ही ते एवढं कठीण कठीण बोलता ते मारेता. मारेता नाहीये ते. ओके. मारेता नाहीये ते, मॅरेथॉन आहे. आणि त्या गोष्टीशी आमच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. लक्षात घ्या, मॅरेथॉन ही आमच्यासाठी खरं तर एक फार जवळची गोष्ट आहे, कारण याला ना इतिहासाची जोड आहे. आता बऱ्याच जणांना आपण मॅरेथॉन का धावतो हे सुद्धा माहीत नसतं, पण त्याच्या मागे एक गोष्ट आहे. ती मला खरं तर आज इथे जमलेल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल. येस 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 प्लीज सांगून टाका. सांगतो. तर एक फार गमतीदार गोष्ट तुम्हाला सांगतो. इसवी सन पूर्व. मॅनेजर ही स्टेशन कुठे आहे आता? म्हणजे मला कल्याण पूर्व कल्याण पश्चिम माहित आहे. इसवी सन पूर्व आणि इसवी सन पश्चिम कुठे आलंय? लवकर तिकीट काढून टाका. त्याची मला तिकडे जायचंय. जा लगेच जा. कुलाब्याच्या पुढे समुद्र येतो ना, त्याच्यात बुडून मेलात ना की लगेच येतं इसवी सन पूर्व. मॅनेजर लगेच तिकीट काढा त्याची. नाही मॅडम तसं नाहीये ते. इसवी सन पूर्व म्हणजे आता कुठलं हे आता 2024 आहे बरोबर. एक्झॅक्टली. त्याला इयर म्हणतात मॅनेजर. हो तेच त्या कालगणनेच्या अनुषंगाने. थांबा. तर 2024 आता सुरू आहे. तर तसं झिरोला जेव्हा साल होतं, झिरोपासनं साल सुरू झाले बरोबर. 0 1 2 3 आणि 2024. तर झिरोच्या आधी जे होतं ते इसवी सन पूर्व. झिरोच्या पूर्व म्हणजे आधी इसवी सन पूर्व. ओके लाईक दॅट. आधीपासून जे असतं त्याला हे म्हणतात. ओके. मायनस साल म्हणत नाही आपण. आपण म्हणतो इसवी सन पूर्व. नाईस. कुठे गेले? एवढं बॅगेज आहे? एवढं इथनं सुरुवात करायची? हो या बस या. तुम्ही पुढे बोला. Yes. चांगलं बोलताय बोल. तुम्ही. मी Yes. पुढे बोलणार Yes, नाही. मला आहे yes, पुढे सांगायची yes, आता मला इच्छा yes. आलेली आहे. तर इसवी सन पूर्व 490. 490. 500 वजा 10. ओके. वेगळं आहे यार. तर इसवी सन पूर्व 490 साली ॲथेन्स पासून दूर. आपण नाही गेलोय मॅम. ओके. मला करू द्या ना कंप्लीट. हा नाही त्यांना कळलं हा, तर इसवी सन पूर्व 490 साली ॲथेन्स पासून दूर 26 मैल दूर खरं तर एक मॅरेथॉन नावाचं मैदान होतं. तर तिकडे 10 लाख पर्शियन सैनिकांना तिकडे 10 लाख पर्शियन सैनिकांना 10,000 ग्रीक सैनिकांनी हरवलं. पराभूत केलं. हे थर्मामीटर मधला पराभूत. ओ तर तिथल्या त्या 10 लाख पर्शियन सैनिकांना 10,000 ते जे ग्रीक सैनिक होते त्यांनी पराभूत केलं. पण आता ही जी आनंद वार्ता आहे ती कशी बरं पोचवायची मायभूमी? कारण तेव्हा तर ईमेल नव्हते, पत्र नव्हती, फोन नव्हते. तर मग बाबा पोचवणार कोण? तर एक सैनिक फिलिपाईन्स. आता करून दाखव. फिलिपाईन्स करून दाखव. तर एक सैनिक फिलिपाईन्स याने ठरवलं की ही आनंद वार्ता मी माझ्या मायभूमीत जाऊन सांगणार. म्हणून तो 26 मैल धावत निघाला. डोंगर, दरी, नदी, नाला कशाची पर्वा केली नाही, फक्त धावत राहिला. मायभूमीत परतला. तिथे ती आनंद वार्ता दिली. पण तिथेच अखंड धावत असल्यामुळे तो मृत्युमुखी पडला. काही तर शौर्य गाथा सांगतो मी. कॉमेडी स्किट केलं त्याचं तुम्ही. नाही त्यांना कळलं पाहिजे. अरे असं हे कुठल्या लेवलचं हे? नमस्कार. हाय हॅलो हाय नमस्कार हॅलो हाय. कळतंय का तुम्हाला काय चाललंय ते? अरे मी काहीतरी महत्वाचं सांगतोय. त्या माणसाचा गौरव म्हणून, त्या एक राष्ट्रीय सन्मान म्हणून त्याला हे आपण काय म्हणतो अश्लील आहात तुम्ही. एक नंबरचे अश्लील आहात. तिकडे कोणीतरी मेलंय, मरून मेलंय, पडलंय तिकडे आणि तुम्ही पळताय.
साजरा करताय तुम्ही? तुम्हाला लाज नाही वाटत? अरे एक नाही. नंबरची अश्लील आहात. याच्यात अश्लील काय आहे त्यांना निर्दयी म्हणायचं आहे. ते मेंदूला जवळचे शब्द शोधतात ते. अरे पण खूप आहे हे, खरं तर लांबचं आहे हे, त्यांना जवळचं शोधायला सांगा. हे अश्लील नाहीये, निर्दयी सुद्धा नाहीये, हे स्मृती प्रित्यर्थ असतं. हे खरं तर त्या माणसाला फिलिप पाईट्सला हे आदरांजली म्हणून आहे. ओ त्याची बायको. तुझ्या आईच्या ह्याला नाही, अरे आदरांजली आदरांजली. मी सांगतो मॅडम, आदरांजली म्हणजे रेस्ट शट अप मॅनेजर. थँक्यू मॅडम. तरी पण आदरांजली म्हणजे रेस्ट इन पीस. #RIP तुम्ही करता? ओ ओ हा. म्हणजे म्हणजे हा तसं मॅनेजर म्हणजे ते 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 हा ओके ओके म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही धावता. एक्झॅक्टली. ओहो. मी म्हणतो ना, गौरवासाठी धावतो आपण, राष्ट्रीय सन्मान म्हणून धावतो. कुत्रे मागे नाही लागत. तुझ्या बापाच्या गल्लीत पळतोय मी. ये भाग रे भाग, ये उठा उठा, ये चल चल चल, असा पळतोय मी. अरे कुत्रे कशाला, अरे काय, अरे मॅरेथॉन आहे ती, मॅरेथॉन. कुत्रे मागे का लागतील ते? मिस्टर टनाटन. तुझा बाप टना वाटाणा आहे, टनाटन. तसं नाही साधं नाव आहे माझं, ननानन. काय नाव काय माझं? नंदन ननावरे. हा, नंदन. तुम्ही चिडू नका. माझा पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारते की तुम्ही एवढे धावलात, तुम्हाला एवढी बक्षिसं मिळाली, कोणी दिली? का दिली? अरे का म्हणजे, अरे असं काय, हे काय? किती मिळाली आहेत? खूप बक्षिसं मिळाली आहेत मला. मी धावतो, नंबरात येतो म्हणून मला बक्षिसं मिळतात. सांगायला आवडेल, माझ्याकडे खरं तर 233 मेडल्स आहेत आणि त्यातली 37 मेडल्स ही सलग प्रथम क्रमांकाची आहेत आणि त्यासाठी मिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये माझं नाव सुद्धा आहे. तुम्हाला एवढंच येतं ना फक्त? तुम्हाला मोठ्या मोठ्या गोष्टी नाही येत ना? तुम्हाला बंदुकीने नेम लावता येतो? नाही. नाही येत. भाला फेकता येतो? नाही. बॅडमिंटन खेळता येतं? तुम्हाला नुसतं धावता येतं ना? अरे तारे जमीन पर का तू तिच्यात सहभाग घेतो, मला कळत नाही. अरे बाबा, हे धावणं म्हणजे काय, तुला काही टाइमपास वाटला का बाबा? कला आहे ही सुद्धा. आम्ही धावतो स्पर्धांमध्ये. स्पर्धांमध्ये धावणं हे वेगळं आहे. त्याच्यासाठी परिश्रम असतात, त्याच्यासाठी मेहनत असते. स्टॅमिना काय माहितीये का माझा? मी 1 तासात 15 किलोमीटर धावू शकतो. ओ रिअली? येस. म्हणजे आपलं घर किती लांब आहे? साधारण 9 किलोमीटर. ओके, तुम्ही जाऊन माझी लिस्टी पाहता काय? अरे काय वेड्यात का तुम्ही तुम्ही? 15 मिनिटात पळत याल ना? अरे मी लिपस्टिक आणण्यासाठी पळायला शिकलोय का मी? ओके फाईन, ओके फाईन. प्लीज नीट प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. तुम्ही चिडू नका. लंडन हावरे तुम्ही तुझा बसा. बाप लंडन हावरे. लंडन हावरे, ये मला लंडनला ने ना प्लीज प्लीज. असं आहे मी, लंडन हावरे. नाव वेगळं आहे माझं. माझं नाव नणन दुद्दुन दद्दम बद्दा. काय आहे माझं नाव यार? नंदन ननावरे नाव आहे यार. मला तुम्ही कन्फ्युज करताय. प्लीज नीट नाव घ्या माझं. ओके फाईन, आय एम सो सॉरी. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न विचारून टाकूया लगेच. मला सांगा तुम्ही काय शिकवता? गुड क्वेश्चन. बेसिकली मी एक वेगळी ट्रेनिंग घेत असतो. मला फार असं वाटतं की भारताकडनं या खेळासाठी बरेच प्रतिनिधी असावेत, म्हणून मी भारतातल्या अनेक खेळाडूंना आयर्न मॅन ट्रेनिंग देतो. वाव वाव, खूप चांगलं काम करताय Thank you, तुम्ही. thank you. थँक्यू सो मच. Thank तुम्ही हे चालू केलंय. ऍक्च्युली काय आहे ना, आमच्याकडचे सगळे आयर्न मॅन आहे ना, सगळ्यांचे कपडे जाळून टाकतात. माझे त्यांना 5-5 वन पीस जाळून टाकले. आतापासून ना ह्या आयर्न मॅन कडे आपण कपडे द्यायचे. हा माझी. या काय समजतायत मला? इस्त्रीवाला. मी आताच त्यांचा बेसिक इंग्लिशचा क्लास घेतला होता ना, तर काय होतं, आयन म्हटलं की इस्त्री, जवळचा शब्द शोधतात त्यांचा प्रॉब्लेम नाही आहे. माफ करा. त्यांना सांगा आयर्न मॅन ट्रेनिंग म्हणजे काय ते त्यांना सांगा. मी सांगतो. मी सांगतो. मॅडम आयर्न मॅन ही ना धावण्याची, पोहण्याची आणि सायकल चालवण्याची अशी खूप मोठी स्पर्धा आहे. एक्झॅक्टली. कळलं का? म्हणजे अशी लांब अंतराची एक खूप मोठी ट्रायथलॉन म्हणतात त्याला. ट्रायथलॉन. हा, एक्झॅक्टली. हा, म्हणजे त्याचं काय होतं, पहिल्यांदा आपल्याला 2.4 माइल्स म्हणजे 3.9 किलोमीटरचा आधी पोहायचं असतं. Correct. हा, त्यानंतर 112 माइल्स म्हणजे 180 किलोमीटर सायकल चालवायची Exactly. असते. मग 26.22 माइल म्हणजेच किती 42.2 किलोमीटर धावायचं असतं. आणि हे जे 3 टप्पे जो कोण कंप्लीट करेल तो असतो आयर्न मॅन. एक्झॅक्टली. क्रिस्टियन ब्लुमेनफेल्ड नावाचा आत्ता एक तरुण आहे ज्यांनी फास्टेस्ट ही ट्रायथलॉन कंप्लीट केलेली आहे. Absolutely. 7 तास 21 सेकंदामध्ये मॅडम. शट अप मॅनेजर. थँक्यू मॅडम. सर प्लीज इकडे सर. ही अत्यंत सूक्ष्म आणि अशी इत्तमभूत माहिती तुम्हाला कशी? क्रिस्टियन ब्लुमेनफेल्डचा मी कोच आहे. खरं आहे. सर 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 म्हणजे तुम्ही
तुम्ही ओलव अलेक्झांडर ओ माय गॉड. भारतातलं नाव ओंकार राऊत असं ठेवलेलं. सर एक मिनिट पण सर तुम्ही फॉरेनर नाही दिसत. सर 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 नाही हरकत नाही मी नाही खरं तर माझे केस पण ब्लॉन्ड होते पण मी इथे आल्यावर काळे केलेले आहेत ते आणि ते असे होते आता असं केलं. सर सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. हा. सर मी आतापर्यंत हे जे काही मुलांना शिकवतोय ना सर मी ऍक्च्युली ह्याचे ऍक्च्युअल टेक्निक्स काय आहेत ऍक्च्युली फॉर्मॅट काय हे ना तुमचे युट्यूबवरचे व्हिडिओ बघून मी आदर्श ठेवून शिकवतो सर. नाही ते चांगलं आहे. तुम्ही माझे व्हिडिओ तर प्रचलित आहेत हो, सर. पण माझा आता मी एक प्रबंध लिहिलेला आहे हो. तुम्ही प्रकाशित करणार आहे. हो. त्याचं नाव आहे मज्जारज्जूतील स्नायूंना संदेश वहन आणि धावताना स्पंदनांचा ताल याचे व्यवच्छेदक विश्लेषण सांगोपांग मूल्यमापन आणि सांख्यिकी विवरण अर्थात दोड भाग भागसा हे तुम्ही वाचा तुम्हाला समजेल. सर 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 मला ना आता खरं तर अश्रू फुटलेत सर. सर पण एक प्रश्न आहे सर. Yes. आतनं येतोय म्हणून विचारतो सर. हरकत नाही. सर तुम्ही सूर्याला आरसा दाखवता मग या काजव्याच्या बुडाखाली बल्ब घेऊन का फिरताय सर. पैसे सर असे कितीचे पैसे मिळतात तुम्हाला 66.5 लाख रुपये वर्षाला. आठवड्याला. सर पण सपलेत. सर काय होतंय? सर 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 थांबा सर काय होतंय सर. सर सर मला तुम्हाला जवळून एक गोष्ट सांगायची आहे सर. काय? सर लाचार. वरची कृपा आहे. सर तुम्ही अत्यंत लाचार आहात सर. लाचार आहात सर. नाही सर मला काय झालं फिनिश लाईनच्या मागे पळण्यापेक्षा डोकं गहाण ठेवून कोणाच्या तरी मागे पळल्यावर जास्त पैसे मिळतात हे थोडं लेट कळलं मला. आणि कसं आहे टॅलेंटपेक्षा लाचारी आधी अप्रिशिएट होते. लाचारी करून टाळ्या मिळवणारा तू मला सांगतोस. मॅडम प्रश्न लाज नाही विचारा. वाटत? एक मॅ- मिनिट मॅडम, प्रश्न. एक मिनिट एक मिनिट काय आहे? गण्या धावरे सर तुम्ही येडी आहेस काय रे? असं आहे मी गण्या धावरे नाव आहे अरे नंदन ननावरे नाव आहे माझं ते घे ना एकदा नीट. ओके 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 नंदन ननावरे. ओके फाईन नंदन ननावरे. ओके ओके पण सर तुम्ही ऐका ना तुम्ही धावता ना तर तुम्हाला ना धावरे असं सूट होतं. आणि ऐका ना मला तुमचा चेहरा बघून एक प्रश्न आत्ताच सुचलाय विचारून टाकू काय लगेच. पटकन विचार. हा म्हणजे तुम्ही धावताना कधी मागून भाला घुसलाय का. मॅडम नाही असं कधी नाही नाही. नाही तसं नाही तुम्ही धावताय मागून कोणीतरी भाला फेकला आणि असं पाठीत घुसला असं झालंय का. नाही असं नाही झालं पण का. नाही तुमचा चेहरा भाला घुसल्यासारखा दिसतो. माझा चेहरा कसा दिसतो. भाला घुसल्यासारखा. त्यांना काही करू नका. नाही त्यांना काही नाही मला फक्त आता एक कवायतीचा प्रकार तुम्हाला दाखवायचा आहे. अत्यंत सोपा. या प्रश्नाचं उत्तर समजा 1 2. व्हॉट हॅपन मॅनेजर. स्किट संपवलं. क्या बात आहे एकदम मॅरेथॉन परफॉर्मन्स. हसून हसून आमचा दडदड भागाभागाचं झालं. धमाल. प्रसादा वा प्राजक्ता धमाकेदार क्या बात आहे वा 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 खूप मजा आली खूप दिवसांनी आली ही सिरीज पण तितक्याच दणक्यात तितक्याच दिमाखात आणलीत तुम्ही फार भारी वाटलं मला मजा आली खूप दिवसांनी पाहिलं पळत असताना मागून भाला घुसलेला कोण आहे मला माहीत नाही पण पळत नसताना जागच्या जागी बसून छातीत भाला खुपसून घेणारा मी आहे क्या बात आहे शिवा Thank you. फॅन्टॅस्टिक Thank you. फॅन्टॅस्टिक थँक्यू. म्हणजे
इतक्या गॅप नंतर पण तुम्ही तिघांनी त्यातल्या गमती जमती तुमच्याकडनं हरवल्या नाही आहेत. तुम्ही अजून त्याच मॅरेथॉनच्याच स्पिरिटनी धावताय हे बघून फार आनंद वाटला मला. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. थँक्यू. आणि टॅलेंटपेक्षा लाचारी जास्त ॲप्रिशिएट होते हे वाक्य कुणाचं आहे? रमेशच आहे. वा रमेश ते त्याला जस्ट रिहर्सल करताना क्या बात है, वा वा वा, क्या बात है, एकदा शिट्टी. लाजवाब वाक्य. आणि म्हणजे त्या सगळ्या गमती जमती तू ते पोचवलंच फार सटली ओमकार, त्यामुळे ते फार मजा आली. फॅन्टॅस्टिक, मजा आली. सई. कडक परफॉर्मन्स, अपग्रेडेड व्हर्जन आलं या सिरीजचं असं वाटलं. आणि खूप दिवसांनी एखादी आपली आवडती प्लेलिस्ट किंवा गाणं ऐकल्यावर जो आनंद मिळतो तोच आनंद आज मला मिळालेला आहे. त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि तुम्ही तिघेही आता या सिरीजमध्ये इतके मुरलाय ना की म्हणजे खूप इझनी परफॉर्म करता आता. आणि आज तर मला नवीन ज्या गोष्टी छोट्या छोट्या ॲड केल्या होत्या त्या पण खूप आवडल्या, मजा आली. थँक्यू.